गावात जनता सुखी आहे का, तरुणांचे काय प्रश्न आहेत, हॉस्पिटल व्यवस्थित आहे का, पाण्याचा प्रश्न आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी वर्ग सुखी आहे का, बिबट्या काय म्हणतोय हे सुद्धा जाणून घेऊया. राजकारणातले बिबटे वेगळे आणि उसातले बिबटे वेगळे, हे दोन्ही बिबट्यांचा संगम घडून आणूया. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि एलएस मराठीवरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता सध्या आपण वेगळ्या गावात आलेलो आहेत. म्हणजे आदर्श गाव मानणार करंदी गाव आहे. या करवंदी गावात आपण सध्या आलेलो आहेत आणि हा मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो बरं का, या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. कारण हा मतदारसंघ आहे दिलीपजी वळसे पाटील सरांचा हा मतदारसंघ आहे. म्हणजे आता तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, ते अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे खासदार साहेबांनी या गावाला दत्तक सुद्धा घेतलेलं आहे बरं का. मग आता बघूया. आणि तुम्हाला तर मी मग म्हणलं ना, आपण वेगळ्या गावात आहोत कारण या आदर्श गाव मानलं जातं. मग या आदर्श गावात काय कहाणी आहे, काय पाणी आहे नेत्यांची, हे तर पाहणार आहोत. पण आदर्श गावात जनता सुखी आहे का, तरुणांचे काय प्रश्न आहेत, हॉस्पिटल व्यवस्थित आहे का, पाण्याचा प्रश्न आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी वर्ग सुखी आहे का, आणि इथं ऊस बागायतदार असल्यामुळं बिबट्या काय म्हणतोय हे सुद्धा जाणून घेऊया. राजकारणातले बिबटे वेगळे आणि ऊसातले बिबटे वेगळे, हे दोन्ही बिबट्यांचा संगम घडून आणूया. चला, एलएस मराठीवरती छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात. चला तर प्रथमतः दादांना नमस्कार. कशा आहात? ठीक. काय म्हणताय? निवांत. अरे गॉगल भारी राव तुमचा. हो ना. एकदम. पण काय गॉगल आहे? काय डे नाईट आहे. डे नाईट आहे म्हणजे रात्रीला काळे दिसते, दिवसा सगळं दिसतंय, रातचं दिसतंय, सगळं स्पष्ट दिसते. स्पष्ट दिसते. बर, काय म्हणते करवंदी गाव? काय म्हणते करंदी गाव आहे, मजेत आहे. करंदी गाव? म्हणजे ते मजेत आहे. काय गाव चांगले राहू. इकडे तापमान नाही तुमच्या गावातले. 40 टेम्परेचर आहे. अजून किती तापमान पाहिजे? 40 टेम्परेचर आहे. मग आज आणि किती? माणसांचं कसं आज आहे? मंदिरात बसलो पण थंडी वाजते. मंदिरात ना नाही, कुठेही जा देवाच्या गाभाऱ्यात थंडच वाजते माणसाला, नाही तर कुठेच थंड नाही, एवढाच गाभाऱ्यात थंड आहे. बरं, काय म्हणते इकडे वातावरण? काय म्हणते वातावरण चांगले, माणसं? काय म्हणताय इकडे? माणसं बी चांगली आहेत. चांगले. बरं, शेतकरी काय म्हणतायत? काय म्हणते शेतकरी मात्र नाराज आहे. का बरं? आता लाईटचा प्रश्न आहे. लाईट नसते इथं. हा. 4-4 तास रोज बार नाही, म्हणजे इतकं गरम होतंय. हा. वैतागल्यात लोक पार. संध्याकाळी 6ला लाईट जाती, हा. रातच्या 10ला येते. आधी मधी सारखे तिच्या तासभर आली की तासभर जाती. बरोबर. व्होल्टेज नाही, मोटरी चालत नाही, मोटरी जळत्यात शेतकऱ्यांच्या. डायरेक्ट मोटरी जाते. व्होल्टेजच नाही तर काय करणार? हा, सारखं लोड शेडिंग. लाईटच्या बाबतीत फार शेतकरी वैतागलाय. लाईटच्या बाबतीत. कांद्याला बाजार नाही. हा. माती मोल युक्तीने कांदा विकतोय. बरोबर. ऊसाला ते खर्चाच्या तुलनेत बाजार नाही. बरोबर, खताच्या किमती वाढल्यात. हा. 700-800 हजाराचं खत गेले 2500 रुपये महादन, आता हा. 2500 झाले. 2200 रुपये डीएपी झाले. 10-26 आणि ऊसाला त्या रेट नाही ना. 3000 आणि 31 आणि 32 काय मिळते तिकडे? गुजरात आणि युपीला तिकडे 5000 रुपये ऊसाला बाजार आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णतः पार हवाल दिली झालेला आहे. म्हणजे खताला ना पैसे किती बी लागू द्या, पण पैसे खत मिळणार नाहीत. नाही मिळतात, पण पैसे द्यावे लागतात. पैसे द्यावा लागतात. पैसे इतके महाग झालेत की बस, की परवडतच नाही टाकायला. ते एवढ्या किमतीचे खतं टाकायचे, त्याचं उत्पन्न होत नाही. म्हणजे- कांद्याला एवढे खते टाकायचे, औषध मारायचे, गबाळाचं औषध, रोगराईचं औषध, आणि बाजार आता मध्ये 5 आणि 6 रुपये किलो निघा कांदा विकल्या लोकांना. म्हणजे लाडका दाजी रडकून द्यायला पार म्हणायचं. पार वाटोळ झालं शेतकऱ्यांचं पाणी. शेतकऱ्यांचं या 10 वर्षात शेतकरी आहे ना पार हा. नको झालं शेतकऱ्याला. अहो, हे तर म्हणतात शेतकऱ्यांसाठी आजचे दिन आले आहेत. कशाला आजचे दिन आले? हा. या इकडे ग्रामीण भागात येऊन बघा म्हणा शेतकऱ्यांक कशाच आजचे दिन. होय, पण इकडे आजोबांना नमस्कार करूया. काय म्हणताय? काय चाललंय? काय करता आपण? हे काही शेती करतो. शेती किती तुम्हाला? 4 एकर 4 एकर. काय आहे शेतीत? ऊस, कांदे. ऊस, कांदे किती होते? काय नाही कांदे 2 एकर. कसे गेले? काय नाही का विकले? काय? विकले, बाजारच नाही. ते काय नानांनी झाले तेच, हा हा. बाजारच नाही. पण आता मंत्र्यांचा मतदारसंघ येतो ना, येतात का मंत्री साहेब इकडे कधी? येतात कधीतरी. हा. बरं, इथं आदर्श गाव मानले जाते. आहे का आदर्श गाव? हॉस्पिटल आहे का तसं? हॉस्पिटल नाहीये. हॉस्पिटल नाही. नाही. आदर्श गावला हॉस्पिटलच नाही. हॉस्पिटलच नाही. मग तुम्ही हॉस्पिटलला जातात कुठून? आम्ही जातो तिकडे पुण्याला, शिक्रापूरला. हं. म्हणजे मंत्र्यांच्या प्रभागात हॉस्पिटल नाही. हॉस्पिटल नाही. रस्त्यांची काय परिस्थिती? रस्त्यांचे काम नाही झाले. हे झाले थोडी थोडी म्हणजे थोडी झाली. 25% झालात का? हो. 10%? 10% झाले. 10%. मग पाण्यात रस्ते तर सोडा, पण गावातलेच रस्ते नाही झाले. रस्ते नाही. बर, काय म्हणतोय विकास? काय म्हणतोय का विकास फक्त अजून माहितच नाही कुणाला? विकास माहितच नाही कोणाला. लोक गावात विकास नावच ठेवेना कुणी. बरं, काय म्हणता इकडं बिबट्यांचं लय चावल? हो, बिबट्याला
नाही खरं सांगायचं बरं का राजकारणातले बिबटे का उसातले हा? सगळीकडे का सगळीकडेच बिबटे झाले बिबटे झाले. पण काय इकडं मंत्र्यांचा मतदारसंघ आहे काही शेतकरी पाण्यासाठी हवाल दिलेत पाण्यासाठी लाईटसाठी लोड शेडिंग 4-4, 5-5 तास लोड शेडिंग. मग भरणी कशी करते भरणी होतच नाही ना, आणि त्यात बिबट्यांची भीती, बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे भरणी होत नाही. लाईटचा लयच प्रॉब्लेम आहे, मग पाण्याचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्या कर्मचाऱ्यांना रात्र झाली हो. की सुट्टी हा. आणि शेतकर्याला लाईट आलं की काम चालू काम चालू. बरोबर आहे. कधीपासून हा त्रास आहे बरं तुम्हाला म्हणजे लाईटीचा लोड शेडिंग 4-5 महिने झाले. 4-5 महिने अर्ज वगैरे केले का नाही कुणाला गेले, भरपूर गेले. हा ऑफिसला भरपूर वेळा गेलो. मीच म्हणतात करू. काय म्हणतात स्थानिक आमदार खासदार काय म्हणतात ते आमदार नाही, साहेब लोक म्हणतात काय म्हणतात साहेब ते लोक वरूनच लोड शेडिंग आहे. वरूनच हो. मग कवर शेतकऱ्यांना भोगावं लागेल म्हणावं आता काय सांगते आणि ते आम्हाला माहितीच नाही, वरूनच. बर इकडे विचारूया अरे युवा नमस्कार टोपी घाला की राव थांबा टोपी घाला हा बर काय म्हणताय टोपी घातल्या बघ बरं किती हँडसम दिसतंय तुम्ही. काय म्हणताय वातावरण लईच ठीक आपले आहे. म्हणजे हो टेम्परेचर 40च्या वर आहे. हा चासकामांचं पाणी आहे, परंतु त्याचं व्यवस्थित नियोजन नाही. नियोजन नाही पुन्हा एकदा एकदा कॅन एकदा सोडलं की ते संपेपर्यंत बंद करीत नाही. बरोबर आहे कॅनलला प्लास्टर चाललंय प्लॅस्टर करणार आहे, पण अजून काय चालू पण नाही. शेतकऱ्यांच्या नाराजी का नाराजी भरपूर, का बरं कारण एक तर त्याचा हे होणार नाही, पाजरा होणार नाही. पण तुमचं आदर्श गाव मानलं जातं आदर्श गावात हॉस्पिटल नाही मग हे दुर्दैव म्हणावं लागेल का आदर्श गाव हे आमचं दुर्दैवच आहे. बरं तुम्हाला हॉस्पिटलला मग जायचं कुठं समजा आम्ही शिक्रापूर आणि पुण्याच्या ठिकाणी अशा शहरांनी जातो. पुण्याच्या पण ट्रॅफिक किती आहे ट्रॅफिक भरपूर मग चार- इथं हॉस्पिटल का नाही बरं सरकारी हॉस्पिटल हे काही नाही आहे, मंजूर झाले, यांच्या माध्यमातून मंजूर झाले, परंतु अजून ते काय पूर्णत्वास गेले नाही. बरोबर आहे म्हणजे हे होईल म्हणायचं होईल. फक्त आदर्श गाव आहे हॉस्पिटल बरं पाण्याचा तर प्रश्न गहूनच म्हणायचं गहू नाही शेतकऱ्यांच्या हालत आहेत म्हणायचं आले. बरं इथं जिल्हा परिषद शाळा वगैरे काय म्हणते हो व्यवस्थित आहे ना, आहे का? जिल्हा परिषद शाळा आहे चाललंय का व्यवस्थित व्यवस्थित. बरं इथं बिबट्यांचा लय सावर होतोय हो, काय बिबट्या शेतकरी भरपूर आहे, हा परंतु व्यवस्थित कर्मचारी नसले बिबट्यांचे, त्याच्यामुळं बरोबर पिंजरे पिंजरे नाही. नाही. हम्म. बरोबर म्हणजे शेतकऱ्यांच्या ध्येय धोरणावरती शेतकऱ्यांना दार धरायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम आहे ध्येय धोरणांवरती सुद्धा काय अडचण येते काय महागाई काय म्हणते महागाई भरपूर आहे आता. जागतिक याच्यात मला वाटतं काहीतरी डिझेलचे बॅरेलचे भाव कमी झालेत, परंतु आपल्याकडे महागाई भरपूर वाढली. बरं मला सांगा रस्त्यांची कामं वगैरे इकडे झालेत का हो? हो, रस्त्यांची कामं होत्यात. 3 किलोमीटर जर रस्ता व्हायचा असेल तर पहिला एक अर्धा किलोमीटर होतो, मग परत अर्धा, असं टप्प्याटप्प्याने होतो, तोपर्यंत मागचा रस्ता उकडलेला असतो बरोबर आणि जाकली मुठसावा लागायची आणि झाकली मुठसावा. बरोबर हा. पण आज वाटतंय का सर्वसामान्य जनतेला जगायला येते म्हणून नाही अच्छा. नाही हा? अडचणी. बर काय वाटतंय एकंदरीत दादाला विचार इकडे सारी गॉगलवालीच माणसं भेटते राव मला तर हे रे, काय म्हणताय का हो तुम्ही एवढं लाजत आहे का हो? एवढं काय टेन्शन मध्ये कायच टेन्शन घेतलंय तुम्ही टेन्शन नाही कशाचं. काय पाऊस पाणी काय म्हणतोय पाऊसच व्हायना ना, पाऊस पडला पाहिजे ना. मला सांगा इथं एवढे कारखाने आहेत एवढे MIDC आहेत इथल्या तरुणांना रोजगार आहे का नाही, त्या मानाने तसा रोजगार नाहीये, हम्म. कारण बाहेरची लोक जास्त आलेली आहेत. हा बाहेर परप्रांतीय आल्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार कमी आहे. स्थानिक लोकांना मग म्हणजे महाराष्ट्र आपला जमीन आपल्या आणि स्थानिक लोकांनी करायचं काय मग स्थानिक लोकांनी जायचं बाहेरच्या राज्यांमध्ये. हा बाहेरच्या राज्यांमध्ये त्यांना आपल्या राज्यात यायला अलाउडी पण आपल्या लोकांनी तिकडे जायला अलाउडी अलाउड नाही, बरोबर आहे. मग आपल्या लोकांनी काय करायचं आपल्या लोकांनी असंच हिंडायचं बेरोजगार होऊन. पण मला सांगा खरं सांगायचं बरं का आपल्या गावासाठी सोय हा मंत्र्यांचा मतदारसंघ आहे वाटतोय का तसा आहे म्हणून हो आहे ना, कसा विकास वाटतोय का गावचा खूप मोठा विकास झाला गावचा. बर वळसे पाटलांच्या माध्यमातून खूप मोठा विकास झाला. बरं. 90% रस्ते झालेले आहेत. पाण्याचाही प्रश्न नाहीये. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे, तो पण सॉल्व्ह करतीलच. पाण्याचा प्रश्न नाही म्हणजे शेतकरी तर म्हणतात पाणी नाही भरपूर पाणी आहे. आता कॅनलचं पाणी 4 दिवसापूर्वी बंद झालं. हा 4 दिवसावर आता परत तुम्हाला पाऊस होणारच आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पाण्याची गरज लागते तेव्हापासून आतापर्यंत कॅनलला कंटिन्यू पाणी राहील. बरोबर आहे व्यवस्थापन त्यांनी थोडं धोरणं चुकीची केली, हा पण त्या पद्धतीने करंदी गावासाठी तर वरदानच आहे. पण एकंदरीत बघा नेत्यांच्या राजकारणामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोकावं लागतंय का काही भागातल्या शेतकऱ्यांना काही इकडं पाण्याच्या बाबतीत राजकारण होतंय का हो, पाण्याच्या बाबतीत राजकारण नक्कीच होतंय, हा पण करंदी गाव अपवाद आहे की त्या राजकारणाला करंदी गाव बळी पडत नाही. बरोबर कारण करंदी गावामध्ये 2-3 ठिकाणी फिरून कॅनल गेले, त्यामुळं चांगल्या पद्धतीने पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होते. बरोबर फक्त आस्तरीकरण हा एक नवीन आलेलं आहे काहीतरी,
अस्तरीकरण जर नाही झालं हा तरच फायदा होईल. अस्तरीकरण झालं तर म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचा अस्थिकरणाला विरोध आहे. अस्थिकरण व्हायला नाही पाहिजे, कारण ते जमिनीत पाणी मुरतंय. कारण चासकामन कालव्यासाठी सगळ्यात जास्त जमीन करंदीची गेलेली आहे. बरोबर. आणि त्या भागात जर अस्तरीकरण झालं तर जे पाणी जिरतंय आणि जे शेतकऱ्यांच्या विहिरींना बोरला पाणी येतंय ते यायचं बंद होईल. बरोबर. भविष्यात पाण्याच्या समस्या निर्माण होणार. बरोबर. त्या अस्तरीकरण जर थांबलं तरच ती समस्या थांबेल, नाहीतर त्याची समस्या नक्कीच भविष्यात उद्भवेल. मला सांगा, आज ऊसाला काय भाव भेटतोय? चांगला भाव आता आहे. 3300 भाव भीमाशंकर कारखान्यांनी दिला. बर. त्या पाठोपाठ इतर कारखाने देतात. 3-4 कारखाने आपल्या इथे येऊन ऊस नेतात करंदी गावामध्ये. तर त्याच्यामध्ये भीमाशंकर कारखाना हायेस्ट रेट देतो. वळसे पाटील तिथले चेअरमन आहेत किंवा अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्षच ते आहेत. त्या हिशोबाने शेतकरी ऊसाच्या दरात तर खुश आहे. बर. इतर गोष्टीमध्ये आता कांदा वगैरे म्हणा, तरकारी माल नसतात, बरोबर. त्या मालांचे भाव थोडे कमी असल्यामुळे शेतकरी वर्ग थोडा नाराज आहे. बर. शेतकरी वर्ग नाराज आहे. आज बघा, एकंदरीत महागाईचा झटका आहेच. काय वाटतोय का सर्वसामान्य जनतेला आश्वास घ्यायला येतोय का? मागायचं आहे ना बर. करंदी गावची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांची काय ताणतणावात आहे का हो? फक्त लाईटची परिस्थिती, पाणी बिणी हा. आहे, लाईट वेळेवर पाहिजे. आणि हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. हॉस्पिटल झालं की झालंय. बर. एकंदरीत काय आहे, आज बिबट्याचं सावट खूप जास्त आहे. ना. ते सावट खूप जास्त आहे, ते पिंजरे वेळेत लावत नाहीत वन हा, पिंजरे वेळेत लावलं नाही, वेळेत लावलं पाहिजे. बरं, आज मला सांगा, आज सगळे म्हणतात आजचे दिन वाटतंय का आले सर? नाही, आजचे दिन नाहीचे हा? नाही, का बुरे दिन वाटतंय? बुरेच दिन का बरं? काहीच नाही ना व्यवस्था. काय पण आता शेत तेल वाढलंय, पेट्रोल वाढलंय, हा, गॅस वाढलाय, सगळं वाढलंय, टंचाई. पण आता लोक तर म्हणतात आधुनिक काळात जगलं पाहिजे, आधुनिक काळात जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे लोक म्हणते, पण नाही ना तसं. बरोबर आहे. आता काही माणसं म्हणतात की आपण 2002 फ्लॅट घेतलं, जागा घेतली, त्या जागेची किमती वाढतायत, मग थोडंफार डिझेल पेट्रोल वाढले तर काय फरक पडतो? पण ते बाकीचे वस्तू हे नाही वाढले हा. बाजार कशाचे, शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा बाजारच माल का वाढत नाही? नाही ना, मग ते तर नाही ना. पण त्याच्या- आता कर्जमाफी केली ना, कर्जमाफी कुठं आली अजून? नाही आली. नाही. काय वाटतंय का या कर्जमाफीचा फायदा होईल शेतकऱ्यांना? होईल, पण आली पाहिजे ना. बरोबर. मला सांगा, अशा कुठल्या समस्या आहेत की त्या समस्या सुटल्या पाहिजेत की आजपर्यंत त्या सुटल्या नाहीत? हा. शेतकऱ्यांना वेळेवर म्हणजे वीज पुरवठा शेतीसाठी वीज पुरवठ्याचं खूप पंपासाठी ही झाली पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, समस्यामध्ये बिबट्याची जी काही दहशत आहे हा. त्याच्या संदर्भात काही ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि बाकी इतर आहे तसं. मला एक सांगा, तुम्ही शेतकरी आहेत. खरंच आपण म्हणतो भारत कृषी प्रधान देश आहे, वाटतोय का हो खरंच कृषी प्रधान देश आहे ना, कृषी प्रधानच पण आहे. शेतकऱ्याचं मरण होतंय का? हो, शेतकऱ्याचं मरण होतंय. हा. कसं आहे, शेतकरी हा एक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे का नाही? आणि तो जगला तर देश जगेल. हम्म. त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यासाठी शासनानं काही ठराविक ठोस उपाययोजना कराव्या. तो जगला पाहिजे, त्याला शेतीसाठी वेळेवर लाईट, पाणी इत्यादी सोय झाली पाहिजे. बरोबर आहे. पण असं वाटतंय का आजचे दिन आल्यात, भ्रष्टाचार मुक्त झाले, वाटतंय का बदल वाटतोय का? आजचे दिन काही प्रमाणात आले असं आपण समजूया, काही प्रमाणात. हा, काही प्रमाणात. हा, मात्र भ्रष्टाचार मुक्त झाला असं अजिबात म्हणता येणार नाहीये. हा. उलट भ्रष्टाचार जास्त फोफवलेला दिसतोय. हा. पण लाडक्या बहिणीचा फायदा होतो का हो सर्वसामान्य जनतेला? हो, ज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे हा. अशांना निश्चितच लाडक्या बहिणीचा थोडाफार फायदा बरोबर आहे. झालेला आहे. नक्कीच करवंदी गावात आपण होतो. करवंदी गावाचा कौल आपण घेतलेला आहे. इथं शेतकऱ्यांना बिबट्याची लय अडचणी, पाण्याचा थोडंफार प्रमाणात आहे आणि लाईटीचा सगळ्यात मोठा, खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. सरकारने, मंत्री साहेबांनी इथं लक्ष घातलं पाहिजे एवढं मला वाटतं. विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक आभार मानतो. चला पुढच्या गावात. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.